नमस्कार, मी दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं बोल बिंदास बोलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। आज आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेपाशी आणि बोल बिंदास बोलमध्ये आम्ही आता पोलखोल करणार आहोत महानगरपालिकेची। आणि आता माझ्या पाठीमागे बघत आहात ही महानगरपालिकेची इमारत आहे। या दोन्ही इमारती मुख्य इमारती बाजूला आपण दाखवू शकता। ही इमारत एक आहे आणि ही एक इमारत आहे। जर छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वसामान्य लोकांची गोरगरिबांची अतिक्रमण काढण्याचा झपाटा जणू काही महानगरपालिकेने विडाच उचललेला आहे, परंतु स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून या मथळ्याखाली आजचा आम्ही बोल बिंदास बोल करणार आहोत। आपण पाहणार आहोत आता महानगरपालिकेमध्ये आहोत आणि हा 15 मीटरचा रस्ता आहे। हा पूर्ण 15 मीटरचा रस्ता आहे। महानगरपालिकेने कशा पद्धतीने अतिक्रमण केलंय का, या रस्त्यामध्ये महानगरपालिकेची भिंत पाडली पाहिजे का, याबद्दल आम्ही दाखवणार आहोत। आता बघू शकता इथं दाखवावं 1 फुटापासून आम्ही सुरुवात करणार आहोत। आता हे इथून 1 फूट आहे, हे धरा, असं धरा। इथं हा चालू झाला आमचा। आता तुम्ही जा तिकडे भिंतीपर्यंत, त्या आपण दाखवणार आहोत महानगरपालिकेचं अतिक्रमण आहे का। 15 मीटरचा रोड आहे हा, 15 मीटर फूटपर्यंत आपण पाहणार आहोत जवळपास। हे बघू शकता, म्हणजे महानगरपालिकेची संरक्षण भिंत झूम करून दाखवा आपण। हे 50 फूट आहे, इथपर्यंत महानगरपालिकेची ही भिंत आहे। म्हणजे ही भिंत देखील अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळ आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून हा गोरख धंदा पहिले बंद करा। दैनिक बुलनशक्तीच्या वतीने आम्ही सडेतोड बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। भले आमच्या जीवाची पर्वा न बाळगता आम्ही या गोष्टी करत आहोत। या महानगरपालिकेची भिंत कधी पाडणार आहात तुम्ही? या छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिकांनी पाहिलं पाहिजे की संरक्षण भिंत आहे पूर्ण इथून तिथून। ही आखी संरक्षण भिंत जी आहे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, आपण ही भूमिका घेणार आहात का? पहिले आपल्यापासून सुरुवात करा। लोकाला कायद्याचा धाक दाखवून उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दम दाखवून तुम्ही अतिक्रमण काढत आहात, तर आपलं अतिक्रमण कधी काढणार आहात? आम्ही बोल बिंदास बोलमध्ये सडेतोडपणे बोलत आहोत आणि बोलतही राहणार आहोत। आणि आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी जे आहेत दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानापाशी। हे सरकारी निवासस्थान आहे, आपण बघू शकता। जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे त्यांच्या निवासस्थानाची जी भिंत आहे ती अतिक्रमणाच्या विळख्यात आहे का? जिल्हाधिकारी यांचं निवासस्थानच स्वतः अतिक्रमणाच्या विळख्यात आहे का? हा जो बघताय आपण टी पॉइंट ते हा रोड आहे पूर्णपणे, आणि या रोडचं जे अंतर आहे इकडनं 17.5 मीटरचा हा रोड आहे आणि पलीकडच्या साईडनं 17.5 मीटर म्हणजे 35 मीटरचा हा रोड आहे। हर्सुल टी पॉइंट ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा महानगरपालिकेचा डीपी प्लॅनमध्ये हा 35 मीटरचा रोड आहे। आणि 35 मीटर म्हणजे इकडनं 17.5 आणि तिकडनं 17.5, दोन्हीकडं मिळून आपण 17.5चं गणित करणार आहोत। इकडनं 17.5 मीटर म्हणजे 57 फूट जवळपास येतोय का रोड आपण पाहणार आहोत। हे धराव, हां इकडे जा, मोजा, आपण पाहणार आहोत 57 फूट। हे पूर्ण 17.5 मीटरचा रोड आहे का आपण दाखवणार आहोत। म्हणजे इकडे धरा, असं जा जा जा, तुम्ही थोडासा स्टॉप ठेवा ना बाबा। बघा आम्ही 17.5 मीटरच्या मध्यभागी हे केलेलं आहे। आता हा कलेक्टर साहेबांचा बंगला आहे, इथं 43 फूट आहे, म्हणजे 57 फूट कुठेपर्यंत येतं आपण दाखवणार आहोत। इकडे दाखवा, झूम करून दाखवा। 52, 54, 55, 56, 57 म्हणजे बघू शकता। हे दाखवा आपण झूम करून, हे 57 फूट आहे, 57 फूट आहे, बघू शकता। हे 57 फूट आहे, 17.5 मीटर। जिल्हाधिकारी यांची ही संरक्षण भिंत देखील आणि संरक्षण भिंतीच्या इकडे देखील अतिक्रमण झालेलं आहे। म्हणजे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची ही भिंत संरक्षण भिंत महानगरपालिका आयुक्त आपण पाडणार आहात का? म्हणजे जे पूर्ण जिल्ह्याला तत्वज्ञान सांगणारे जिल्हाधिकारी आहेत की अतिक्रमण काढणारं कारवाई करा, मनपा आयुक्त तुम्ही म्हणता, मग आता या जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानावरती बुलडोजर फिरवणार आहात का? जसं गरिबांच्या घरावरती आपण बुलडोजर फिरवत आहात। मोठमोठ्या लोकांना 15 ऑगस्ट तारखेपर्यंतची मुभा दिलेली आहेत, अनेक गरिबाकडे गुंठेवारी आहे, बांधकाम परवानगी आहे, सगळ्या गोष्टी आहेत। मग ही दिलीप स्वामी यांची जी ही फलक आहे, फलक हा नावाचा लावलेला ही संरक्षण भिंत आहे, इथून तिथून दाखवू शकता आपण। खूप मोठा असा आलिशान हा बंगला आहे। ही संरक्षण भिंत आपण पाडणार आहात का? दैनिक बुलनशक्तीच्या वतीने आपण बोल बिंदास बोलमध्ये बिंदास बोलणार आहोत। छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनो, माझ्या जीवितालाही धोका असू शकतो। हा माझा लढा वैयक्तिक नाही आहे, माझं कुठला लढा गोरगरीब सामान्य जनतेसाठीचा लढा आहे। कारण की आज सामान्यांचे अतिक्रमण
भर पावसामध्ये पाडल्या जातात। फिल्मी स्टाईलने पूर्ण बुलडोजर, JCB, पूर्ण ताफा आणि पोलीस आयुक्तांचा पूर्ण फौजफाटा जो पोलिसांचा तो अक्षरशः सर्वसामान्यांना वेठी धरण्याचं काम चालू आहे। आपण आता माझ्या पाठीमागे बघत आहात, हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे। इथनच सगळे आदेश निर्गमित होत असतात आणि या आदेशाचं पालन संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासन करत असतं आणि या जिल्हाधिकारी कार्यालयाचं अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये ही संरक्षण भिंतपासून पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय बऱ्याचशा अंशी आहे। आपण हा जो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरचा जो रोड दाखवणार आहोत, तो रोड जो आहे 35 मीटरचा रोड आहे, म्हणजे 17.5 मीटर अलीकडच्या साईडने आणि पलीकडच्या साईडने 17.5 मीटर। तर आपण टेप आणलेला आहे। आजपर्यंत महानगरपालिका लोकांची अतिक्रमणं काढण्यासाठी टेपचा वापर करत असते मोजणीसाठी, तर आपण हे मोजणीसाठी आपण आणलेलं आहे। आपण हे दाखवणार आहोत आता की हा 17.5 मीटर कुठपर्यंत येते ठिकाण। या धरा एकदा। आपण पाहत आहात आता ही पूर्ण जवळपास 17.5 म्हणजे 57-58 फुटाचं अंतर या इथं जवळपास आता आपण दाखवणार आहोत। हे 50, 60, 47, 48, 51, 52, 53, 54, 55, 56, 57 ते 58, जवळपास 57-58 फूट इथपर्यंत येतं। आपण दाखवू शकता हे 58 फूट, ही इकडे दाखवावं, इकडेही दाखवावं, हे 58 फूटपर्यंत आहे सगळे अतिक्रमण। ही भिंत देखील तुटते, इकडे बघू शकता आपण सर्व, आणि हे 58 फूट इथपर्यंत आहे, म्हणजे 17.5 मीटर इथपर्यंत येतं अतिक्रमण। म्हणजे हे अतिक्रमण का तोडायचं नाही? छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वसामान्यांचेच अतिक्रमण तोडायचे का? जिल्हाधिकारी यांना कायदा लागू नाही आहे का? जिल्हाधिकारी कार्यालयाचे हे अतिक्रमण कधी काढले जाणार आहे? मनपा आयुक्त जी श्रीकांत, कायद्याचं रक्षण करणारे, कायद्याचं पालन करणारे तुम्ही स्वतःच्या खालचा अंधार पहिले दूर करा, नंतर सर्वसामान्यांचा अंधार दूर करायला निघा। तुम्हाला सर्वसामान्यांची घरं काय रस्त्यावर दिसली आहेत का? कायदा सगळ्यासाठी समान आहे ना। छत्रपती संभाजीनगरचे जे उच्च न्यायालय आहे, खंडपीठाने जो निर्णय दिलेला आहे तो फक्त विशिष्ट जातीसाठी, विशिष्ट गरिबासाठी थोडी दिलेला आहे। श्रीमंताला तो निर्णय लागू नाही का? जिल्हाधिकाऱ्यांना लागू नाही आहे का? तुमच्या कार्यालयाला हा निर्णय लागू नाही आहे का? आपण बघत आहात इथपर्यंत आम्ही दाखवलेले, म्हणजे ही जेवढी पार्किंग आहे ही पूर्ण पार्किंग, ही संरक्षण भिंत जिल्हाधिकारी कार्यालयाची, तिकडली पण पूर्ण संरक्षण भिंत ही आखीच्या आखी नेस्तानाबूत झाली पाहिजे। ही अतिक्रमण काढली पाहिजे, रस्ता सगळ्यांना मोकळा झालाच पाहिजे आणि वाहतूक खोळंबा संपला पाहिजे आणि सुरक्षित रस्ते झाले पाहिजे। त्याचा नियम फक्त सर्वसामान्याला लागू नको आहे, सगळ्यांना नियम सारखाच पाहिजे। धन्यवाद।